चड्डीवर घरच्याने वाटते हाफ पॅन्टवर चाललं इथेच जाईल डायरेक्ट सकाळी बघा. कोकण 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 कोकण. सो गाईज आम्ही चाललोय आता मालवणला. ब्लॉगर आहेत ग्रुप मध्ये आमच्या. ब्लॉग येईल एकच शूट 3 करतात. आता आमचा एक आलेला आहे. चौथा व्हिडिओ. अरे सॉरी अनलॉक केला बिडूला अनलॉक की नाही किया गाडी काय पॅक पिक्चर रखने का बघा माणूस राखाय ना आपलं. आताच पेट्रोल भरलाय गाडीत. करंट किती बिल झालं करंट? 3605 रुपयाचं टॅप पार्ले टॅप एक किंग रोल पण द्या. 4 कॉफी. सकाळचे 5-5:30 झालेत आणि आमचा टायर पंक्चर झालेला आहे. सपाट झाला. टायर पंक्चर झाला. हा आता आवाज झाला. चिपळूण आम्ही क्रॉस केलंय. चिपळूणच्या पुढे गाडी पंक्चर झाली. न्यू वाईब्स. गाडी ब्रेक टायर फुटलेला. गाडी पंक्चर इथं ब्लॉग बनवायचा तुला. इकडे टायर खोललं नाही कधी. खूप वर्षांनी 5 वर्षांनी माझा टायर फुटलेला आहे. ब्लॉगर बनला व्हायचा गाडीचा जॅक लावला केल्याने. वेलकम टू माय चॅनल गाईज. टायर काढलं नवीन पंक्चर. चांगला आहे का बघ आधी. पाहणी चालू आहे स्टेपनीची. ब्लॉक चालू आहे ना. ब्लॉक चालू आहे. शिराक्षी शेख मेवाणे. तिकडे जाऊ. तिकडे धूळ नको. गाडी दूर जाईल केन्या. यही बात है तो बाद में याद आएगी. अच्छा मला लावायचंय का. गाडी जाय निडवर. हे बघ धूळ बघ किती उडते. पडली आहे काय गाडी पंक्चर आहे. तर मुंबई गोवा हायवेला येताना आहे ना आरामशीरच गाडी चालवा. कारण की ना टायर खूप गरम होतो आणि ना टायर फुटतो. आणि त्यात तुम्हाला पंक्चर काढता यायला पाहिजे. काय बोलणार आहे. आम्ही आता आहे सावर्डेमध्ये आणि आमचा टायर नाही झाला ना. झाला. हा बेंच अख्खा डोंगर मी फोडला. आता टायरचा खर्च करंडी करणार आहे. तर केल्या काय वाटतं तुला? मला हे माझ्या घामावर ना बघू शकता. मेहनतीला काम आहे. भाई खाने पीने का कुछ मिलेगा क्या. जेवणाची सोय करा. गाडी इथं पंक्चर काढलाय और स्टेपनी पंचर नाही स्टेपनी. खूप कष्टाचं काम आहे गाईच. उद्यापासून कधी कुठं पंक्चर झाली गाडी स्टेपनी बदलून भेटेल विनायक सर्व्हिस. 5:30 तर आता आमचं सगळं झालं. टायर वगैरे चेंज केला. ट्यूब वगैरे टाकली. आता परत आम्ही चाललो आमच्या कोकण ट्रिपला. मध्ये एक फेमस हॉटेल आहे तिकडे आम्ही थांबणार. गुरुकृपा नाही गणेश कृपा. सॉरी हा गणेश कृपा. एका मित्रांनी सांगितलं माझा. बघू तिथे जाऊन मग आता काय काय मागून. फायनली आम्ही आता पोचलेलो आहे. आता आम्ही 50 रुपये पर पर्सनच्या ह्याच्यात होतो. आमचा एक मेंबर आला. इकडे बाहेर आला.
सगळं आंघोळ बिंघोळ करून रेडी झाले. आता आम्ही जाऊ गणपतीपुळेला मंदिरात. थोडा गाव आलाय. आमची पण नॅचरल ग्लो घाबरतलं आल्या. दर्शन झालं आमचं. खूप गरमी आहे. आत्ताशी आम्ही आलो आहे आरेवारे बीचला, जे मी 4 वर्ष अगोदर आलेलो घरच्यांसोबत. तेच आता मित्रांसोबत आलो आहे. आत्ता तरी सध्या हाच एक मित्र आहे, बाकीचे जरा येत आहेत. कचरा खूप आहे आत्ता इथे, काय माहिती कशामुळे कचरा खूप आहे. नारियल, हो हो, नारियल पाणी. माझा येतोय. एवढे 10 दिले तरी एक पाकिट फोडतो. हा ना. सोबत भावी लागला. सब लोगों का खाना अकेला खा जाएगा. हा ना. करंडे काकरा फोडला का? फोडला ना. देणार कोण? द्यायचं पण आहे का? मी बोलले फोडा फक्त. So this is our first day. Bunk beds. Guys, हा आहे आमचा आजचा स्टे. आज आम्ही आप्पास बॅकपॅकर्स बंकर बेड असं काहीतरी आहे, तिकडे बुक केलं. तिथे आज आम्ही चिल करणार आहे. तुम्ही बघू शकता एसी आहे इथे. एसी, वायफाय, बॅग आहे मस्त वाली. त्याच्यात तुम्ही चिल करू शकता, पायावर पाय ठेवून वरती. फिरायला आलेत आणि रील बघताय. रील घरी बसून रील बघितल्या असत्या. आम्ही फायनली मालवणला पोहोचलोय. खूप तास लागले आम्हाला. पहिले रत्नागिरीला गेलो, आरेवारे बीच, गणपतीपुळे, नंतर आलो 5 तासाची कोस्टल रोडची ड्राईव्ह करून. आम्ही आठवलं का?
कोस्टल कोस्टल रोडवर नाही मला आजची गिरली. चला जाऊ खायला. वेलकम टू चिवला बीच. चिवला बीच. अरे ते डॉक्युमेंट बनवायचे असतं ना, आपल्या डॉक्युमेंटरी बनवायची असते. काढतोय